बाळासाहेब थोरातांची चौकशी रोखणारा तो अदृश्य हात कोणाचा? हायकोर्टाने मागवली फाईल. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या एसीबी चौकशीवरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला थेट सवाल केला आहे. नेमकं प्रकरण काय आहे? ठाण्यातील जमीन व्यवहाराशी संबंधित प्रकरणात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या एसीबी चौकशीला मंजुरी नाकारण्याचा निर्णय नेमका कोणी घेतला याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला 1 आठवड्यात संबंधित फाईल सादर करण्याचे निर्देश दिलेत. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट प्रवीण वाटेगावकर यांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की एसीबी चौकशी नाकारण्याच्या पत्रव्यवहारावर अधिकाऱ्याची सही आहे, मात्र अंतिम निर्णय कोणी घेतला हे स्पष्ट होत नाही. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर झाली. याचिकेनुसार ठाण्यातील जमीन वापरासंदर्भातील आदेश बदल आणि काही अटी शिथिल केल्यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा अजित पाटील यांनी केला आहे. आता राज्य सरकार न्यायालयात कोणती भूमिका मांडते आणि पुढील सुनावणीत काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.